लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणं हा आपला एक हक्क आहे आणि हा हक्क बजावताना तुम्ही तुमच्या क्षेत्रातल्या तुमच्या आजूबाजूच्या किती लोकांना सहभागी करणार आणि मतदान जागृती करणार हे तुमच्याकडनं ऐकून घेणं खूप महत्त्वाचं आहे। येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीत सगळ्यांनी जास्त मतदान करावं यासाठी आम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि आमच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर जनजागृती करीत आहोत। रोटरी क्लबच्या प्रत्येक मेंबरला आम्ही आजूबाजूचे जेवढे 100-150 घरं असतील तिथे जाऊन त्यांनी मतदान केलं आहे की नाही याची शहानिशा करायला सांगितलेली आहे आणि मुख्य जागा आहेत तिथं रोटरी क्लब मालेगाव मिडटाऊनतर्फे आम्ही मतदान जागृतीचे बोर्ड लावत आहोत आणि मतदान करणं का गरजेचं आहे हे आम्ही प्रत्येक मतदाराला पटवून देण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त प्रमाणात यावेळेस मतदान होईल याची आम्ही खात्री देतो आपल्याला। थँक्यू। एका मतदानाने काय होतं हे जगातले असंख्य उदाहरणं आहेत। भारतीय पार्लमेंटमध्ये केवळ एका मताने वाजपेयी सरकार गडगडलं होतं, फक्त एका मताने। तर एका मताने काय होऊ शकतं हे खूप काही होण्यासारखं आहे। मतदान पवित्र कर्तव्य असल्यामुळे आपलं शासन आपण निवडू शकतो। मतदान न केलं नाही तर चांगलं शासन आपण निवडलं नाही याला कारणीभूतही आपणच राहतो। मतदान हे प्रत्येक नागरिकाने केलंच पाहिजे। जसं आपण आपल्या शरीरासाठी जसा आहार घेतो, योग्य व्यायाम करतो, त्याचप्रमाणे आपल्या देशाचा विकास करायचा असला, आपल्या महाराष्ट्र राज्याचा विकास करायचा असला तर प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य निभावलेच पाहिजे। मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे। जसं सैनिक आपले देश सेवेसाठी पूर्ण बॉर्डर अहोरात्र दिवस रात्र ते मेहनत करतात, तसंच आपला राज्याचा आणि आपल्या देशाचा विकास साधायचा असेल तर प्रत्येक नागरिकाला मी सांगू इच्छितो, मी एक माजी सैनिक आहे, तर प्रत्येक नागरिकाने मतदानाचा अधिकार हा आपला बजावलाच पाहिजे। आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी, आपल्या देशाच्या विकासासाठी, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी मतदान करणे खूप खूप आणि खूप खूप गरजेचे आहे। त्यामुळे सर्वांना मी सांगू इच्छितो की सर्वांनी जास्तीत जास्त 100% मतदान हे आपल्याकडे झालं पाहिजे असंच मी सर्वांना सांगू इच्छितो। जय हिंद, जय भारत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी मतदान करावे, आपले मत वाया जाऊ देऊ नये ही माझी इच्छा आहे। माझी पण तीच इच्छा आहे, सर्वांनी मतदान करावे हीच ना। भारताचा सुजन व सज्ञान नागरिक या नात्याने प्रत्येक 18 वर्षावरील व्यक्तीचा मतदान हा जन्मसिद्ध अधिकार आहे। ज्या पद्धतीने माणसाला ऊन वारा पाऊस या सर्व गोष्टींची गरज, अन्न वस्त्र व निवारा या सर्व गोष्टींची आतोनात जशी गरज आहे, त्याचप्रमाणे एक सुशिक्षित पर्सन या नात्याने प्रत्येक 18 वर्ष व 18 वर्षाच्या वरील प्रत्येक भारतीय नागरिकाने मतदान करणं हे अनिवार्य असून त्याने स्वतःची एक अनिवार्यता बांधून घेणे आणि मतदानाच्या दिवशी पूर्ण जापन राज्यामध्ये किंवा पूर्ण देशामध्ये जेव्हा पण मतदान असतं त्या दिवशी सुट्टीचा दिवस असतो। ती सुट्टी ही आपल्याला घरी न घालवता प्रत्येकाने आपण व आपले मित्रपरिवार व आपलं पूर्ण आपण ज्या पण सोसायटीत राहत असू, ज्या पण गावात राहत असू, आपण आता सोशल मीडियाचा वापर करतो, मोबाईलवर कंटिन्यू असतो बरीचशी मंडळी, त्याने आपल्या मित्राला आठवण करून देणे। 5 वाजेपर्यंत जो पण वेळ असेल पूर्ण दिवसभरामध्ये 101% मतदान झालं पाहिजे याची काळजी घ्यावी आणि सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून आणि आपण आपल्या देशासाठी इतर जर काही करू शकत नसेल परंतु हा एक अधिकार पूर्णपणे बजावला पाहिजे। हा एक मूलभूत अधिकार आपला आहे आणि हा आपण बजावलाच पाहिजे। 20 तारखेला प्रत्येकाने मतदान करावं हीच प्रार्थना आम्ही आमच्या योगा ग्रुपद्वारे करतो। 18 वर्षाच्या वरील नागरिकांपासून पुढे सगळ्यांना आवाहन करतो की त्यांनी 100% मतदान करावं। 50%नी 60%नी पूर्ण 100% मतदान हे झालंच पाहिजे आणि मतदान करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे। आणि आपला संविधानाने आपल्याला प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे। प्रत्येक नागरिकाने आपला हा हक्क बजावलाच पाहिजे ही माझी सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे। आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची वेळ आली आहे। मतदानाची तारीख 20 नोव्हेंबर 2024। चला देशाला हेवा वाटेल असं लोकशाहीतलं योगदान देऊया, मताधिकार बजावण्याचं कर्तव्य पार पाडूया।